आपलं स्वागत आहे। आपण या डोंगरगावमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी ज्या महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024ला जो जिहार संच मान्यतेचा काढलेला होता, त्यामध्ये आमच्या डोंगरगावमध्ये ची जी शाळा आहे 6वी ते 7वी मध्ये 14 पोरं आहेत। त्यामुळे संच मान्यतेच्या जिहारनुसार ते दोन वर्ग जे आहेत त्या वर्गामध्ये शिक्षकच लागणार नाही अशी असा जिहार आपल्या शासनाने काढलेला आहे। त्या संदर्भात या गावातील सरपंच यांना आपण विचारूया की जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर काय आपल्या गावातील विद्यार्थी सगळे बाहेर जाऊन शिकू शकतात का? या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या गावातील सरपंच आणि या गावकऱ्यांची काय मागणी आहे, काय त्यांचं मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। सर, आपलं नाव काय? माझे नाव सुरेंद्र सदाशिव परदेती, मी डोंगरगावचे सरपंच आहो। आणि शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे या विरोधामध्ये आमचं असं मत आहे की जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये गोरगरिबाची मुलं शिकतील कसे, पुढे जातील कसं? कारण येणाऱ्या काळामध्ये आपलं एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे ते हे मुख्य आम्हाला शिकण्याची एक आणि गोरगरिबांना पुढे जाण्यासाठी एक चालना आहे। याच्यामध्ये शासन निर्णय जरी निघाला असेल तरी पण आम्ही संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राची अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद जिल्ह्याच्या संघटनेच्या वतीनं आणि तालुक्याच्या संघटनेच्या वतीनं आम्ही कठोर ह्या शासन विरोधामध्ये जाऊ आणि आंदोलन करू। उद्या 17 मार्चला आम्ही पुन्हा जिल्हा परिषद गोंदिया इथं शिक्षक संघटनेच्या वतीनं व सरपंच संघटनेच्या वतीनं ह्या शासन निर्णयाविरोधामध्ये आम्ही याची निंदा करतो आणि शिक्षकांच्या सहकार्याला व त्यांच्या आंदोलनाला आम्ही सहकार्य करू अशी मी संघटनेच्या वतीनं व आमच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रकुमारजी बैकार यांच्या परिपत्रकानुसार आम्हीसुद्धा त्यांना भरपूर पाठिंबा देणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपण जे गावातील लोक आहेत या संदर्भात आपल्या शाळा जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये, तर शासनाने निर्णय घेत असताना चुकी केली असं तुम्हाला वाटत नाही? शासन चुकी केलं हे सत्य आहे, कारण आपण खेड्यापाड्यामध्ये जरी आपल्याला ट्रॅव्हलची समस्या होत असतात, भरपूरशा गोष्टी सुखसुविधा कमी असल्यामुळे आपण जनरली आपले मुले आपले पाल्य आपण जिल्हा परिषद शाळेला पाठवत असतो। ज्यांच्याकडे खरोखर सक्षम असतील घरामध्ये ते एखाद्या खाजगी शाळेमध्ये भरती करून शिकवू शकतात, पण भरपूरसे असे व्यक्ती आहेत की त्यांची आपल्या मुलांची फीस भरू शकत नाही आणि खाजगी शाळेमध्ये पाठवू शकत नाही। तर हा एक पर्याय असते आम्हाला जिल्हा परिषद शाळा, आणि ही शाळा वाचवणे अत्यंत गरजेचे आहे। सर, जर कदाचित शासनाची संच मान्यता जर जिहार रद्द झाला नाही तर काय तुमच्या गावातील सगळे 100% पोरं शिकू शकतील शाळा? 100% तर नाही शिकू शकणार, कारण की लोक सक्षम नसल्यामुळे कोणी देवरीला किंवा आमगावला एवढ्या लांब तर प्रवास भरपूर होते, कारण की छोटे छोटे मुले असतात। 7 वर्षाचा 6 वर्षाचा मुलगा तेवढा लांब ट्रॅव्हल करू शकत नाही आणि जवळपास 1 ते 7पर्यंत शाळा नसल्यामुळे आपण तेवढं लांब पाठवू शकत नाही। आणि जरी असं होत असेल तर आम्ही याच्यापेक्षा म्हणजे मोठं आंदोलन करू आणि सरपंच संघटनेमार्फत आम्ही शासनाला निवेदन देऊ। जरी हा शासन निर्णय त्यांनी बदलला नाही तर तीव्र आंदोलन करू। तर आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा विचारूया की शाळेच्या या बाबतीचा जो निर्णय आहे तो कसा आहे, काय आहे, आणि तो बंद जर रद्द नाही झाला तर काय होईल या संदर्भात आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नाव काय? श्रीकिसन यादवराव बारसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डोंगरगाव। हा आमच्या या पाठिंब्याला सरपंच संघटनेचा आमच्या या अध्यक्षातर्फे आमचा पाठिंबा आहे। जशी सरपंच संघटना आहे तशी आमची हे संघटना अध्यक्ष संघटना, जसे गोंदिया जिल्ह्याचे जेवढे बी समिती आपली व्यवस्थापन समितीचे लोक आहेत, अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, आम्ही सगळ्यांना घेऊन आपण आंदोलनात सहभागी होऊ।